बातमी आता युद्धासंदर्भातली आहे। अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात युद्धविरामाची स्थिती फारशी चांगली नाहीये। दोन्ही बाजूने शांतता प्रस्ताव सुरू असताना चर्चा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर कोणाचं नियंत्रण असावं यावरूनच दोन्ही देशात तणाव कायम आहे अशी माहिती आहे। ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार इराण आता सामुद्रधुनी वापरणाऱ्या जहाजांवर टोल लावण्याच्या विचारात आहे। टोल लावण्याच्या विचारात असतानाच इराणने हॉर्मुझचा मार्ग दीर्घकाळ अडवला तर तेलाची किंमती $150 ते $200 प्रति बॅरल इतक्या जाऊ शकतात। हॉर्मुझच्या नियंत्रणासाठी इराण शिपिंग परमिट, सुरक्षा तपासणी आणि ट्रान्झिट अप्रूव्हल असं नवं मॉडेल आणण्याच्या विचारात आहे। पण असं झालं तर त्यामुळे भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांसमोर गंभीर ऊर्जा संकट उभं ठाकू शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।